खरंच हे पाणी बिसलेरीच आहे का? आमच्याच नद्यांना अडवून त्यात आमचा गाव आणि देव बुडवून जिवंतपणी मरण दाखवणाऱ्या धरणांचं पाणी आहे हे आमचं पाणी. मग हे स्टील टाटाचं कसं? ज्या मातीमध्ये आमचं अस्तित्व आहे, जिच्यात आम्ही सोनं पिकवतो, सातेरी म्हणून जिला आम्ही पुजतो, तिला निर्दयपणे पोखरून तिच्या पोटातली नॅचरल मिनरल्स काढून जिला मारून टाकलंय, ती माती आमची, ती आई आमची आणि ती खनिजही आमचीच. मग आता सांगा, कोळसा अदानीचा कसा? छत्तीसगडच्या हसदेवच्या जंगलातल्या 4.5 लाख झाडांची कत्तल करून आदिवाशांचं जल, जंगल आणि जमीन हिसकावून घनदाट अरण्यांचा कोळसा करण्यासाठी कोल मायनिंग होणार आहे. त्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करून प्रोडक्ट म्हणून आपल्याला विकणार. आपण बिलाच्या रूपात त्याच्या वापराची किंमत देणार, पण ती खरी किंमत नाही. तुमच्या माझ्या लक्झरियस हव्यासी जगण्याची खरी किंमत मोजतोय तो या देशातला मूळ निवासी, साधेपणात आनंद मानून, निसर्गाला देव मानून एक क्लायमेट फ्रेंडली सस्टेनेबल लाईव्हलीहूड जगणारा आदिवासी माणूस. आज जर त्यांच्यासाठी आपण उभे राहणार नसू ना, तर केवळ भारतीय म्हणून नाही, तर माणूस म्हणून सुद्धा आपण नीच. गाव छोडप नाही, जंगल छोडप नाही, माय माती छोडप नाही, लढाई छोडप नाही, लढाई छोडप. जय जोहार, जय आदिवासी.